Hello everyone, this is Abhishek Mahale. मित्रांनो, welcome to the next episode of Structural Analysis, Numerical Dose, episode 3.1. Let us move to the questions without wasting any time. 5 प्रश्न आपल्याकडे आहेत आणि as I had already said you, I told you already in the last session that तुम्ही प्री रीडिंग थोडंसं करून या. स्टॅटिक इनडिटर्मिनन्सी वरती आपण नेक्स्ट सेशन फोकस करणार आहोत. And so we are here to discuss the numericals about static indeterminacy. Basically indeterminacy दोन प्रकारची असते, स्टॅटिक आणि कायनेमॅटिक. बट व्हॉट इज इनडिटर्मिनन्सी हे तुम्ही आधी समजून घ्या. जर सपोज एखादं स्ट्रक्चर असेल त्याच्यामध्ये अननोन्स असतील तर ते अननोन्स येत असतात ड्यू टू द रिएक्शन्स और ड्यू टू द मेंबर फोर्सेस. सो द नंबर ऑफ अननोन्स आर नीडेड टू बी सॉल्व्ड बाय यूजिंग द इक्विलिब्रियम इक्वेशन्स. So we need to define equilibrium conditions to solve the unknowns. Suppose तुमच्याकडे एक स्ट्रक्चर आहे ज्याच्यामध्ये 5 अननोन आहेत आणि तुमच्याकडे 3 इक्विलिब्रियम कंडिशन आहेत fx fy मोमेंट. सो तुम्ही 3 अननोन्स सॉल्व करू शकतात आणि 2 अननोन्स हे डिटरमाइन करू शकत नाहीत. सो ते 2 अननोन्स जे आहेत ते इनडिटर्मिनेट राहून जातात. सो द डिग्री ऑफ इनडिटर्मिनन्सी बिकम्स 2. सो असं विचार आपण फोर्सेसच्या बाबतीत करू शकतो आणि डिस्प्लेसमेंटच्या बाबतीत. डिस्प्लेसमेंट म्हणजे स्लोप अँड डिफ्लेक्शन, थीटा आणि डेल्टा. स्ट्रक्चर अंडरगोइंग सम मोशन, स्ट्रक्चर अंडरगोइंग सम स्लोप और डिफ्लेक्शन. सो स्ट्रक्चर अंडरगोज बेंडिंग. सो बेंडिंग मध्ये तुमचं आयदर डिफ्लेक्शन येतं, स्लोप येतं. म्हणजे थीटा आणि डेल्टा हे डिस्प्लेसमेंट कंपोनंट्स असतात. ओके, आणि जे फोर्सच्या रिलेटेड असतात ते असतात अननोन मेंबर फोर्सेस किंवा रिएक्शन कंपोनेंट्स. सो फोर्सेसच्या करस्पॉन्डिंग जर इनडिटर्मिनन्सी असेल तर आपण स्टॅटिक इनडिटर्मिनन्सी डिफाइन करतो, आणि जर डिस्प्लेसमेंट कंपोनेंट्सच्या बाबतीत इनडिटर्मिनन्सी असेल तर आपण त्याला कायनेमॅटिक इनडिटर्मिनन्सी असं डिफाइन करतो. सो दोघं इनडिटर्मिनन्सी आपल्याला कॅल्क्युलेट करायला विचारू शकतात, बट इन दिस सेशन वी विल फोकस ऑन द स्टॅटिक इनडिटर्मिनन्सी. आता ही जी स्टॅटिक इनडिटर्मिनन्सी आहे याच्यामध्ये देखील 2 प्रकार आहेत. एक असते एक्सटर्नल इनडिटर्मिनन्सी आणि दुसरी असते इंटरनल इनडिटर्मिनन्सी. एक्सटर्नल इनडिटर्मिनन्सी जी आहे ती रिलेट होत असते सपोर्ट रिएक्शन सोबत, सपोर्ट रिएक्शन सोबत. बट जी इंटरनल इनडिटर्मिनन्सी असते ती रिलेट होत असते मेंबर फोर्सेस सोबत, मेंबर फोर्सेस ॲज अननोन्स आणि सपोर्ट रिएक्शन्स ॲज अननोन्स. सो तुम्ही इंटरनल आणि एक्सटर्नल अशा 2 इनडिटर्मिनन्सीज ऍड जर केल्या तर तुम्हाला भेटत असतं स्टॅटिक इनडिटर्मिनन्सी टोटल वाली. अनलेस अदरवाइज स्टेटेड तुम्ही स्टॅटिक इनडिटर्मिनन्सी समजायचं. अनलेस अदरवाइज स्टेटेड कायनेमॅटिक इनडिटर्मिनन्सी, म्हणजे कायनेमॅटिक इनडिटर्मिनन्सी विचारायची असेल तर त्यांना कायनेमॅटिक हा शब्द लिहावा लागेल. जर त्यांनी तसा शब्द लिहिलेला नसेल तर त्याचा अर्थ स्टॅटिक इनडिटर्मिनन्सी असाच होतो. सो डीएस इज डीएसआय प्लस डीएससी. डीएस म्हणजे स्टॅटिक फोर्स इनडिटर्मिनन्सी आणि डीके म्हणजे कायनेमॅटिक किंवा डिस्प्लेसमेंट इनडिटर्मिनन्सी. आता डीएसचा बेसिक फॉर्म्युला जो आहे तो असतो आर मायनस ई. पण हा जो फॉर्म्युला आहे हा दोघं ठिकाणी अप्लाय होतो. जसं की डीएसआय कॅल्क्युलेट तुम्ही जेव्हा करतात डीएसआय तर आर मायनस ई करतात. तर याच्यामध्ये जो आर असतो ते आर असतात सिंपली 3C. जेवढे क्लोज लूप असतील त्याच्या 3 टाइम्स अननोन मेंबर फोर्सेस जनरेट होतात. आणि रिएक्शन्स कोण प्रोव्हाइड करतं तर रिलीजेस प्रोव्हाइड करतात, जसं की इंटरनल हिंज असेल किंवा ॲक्झियल रिलीज असेल. याच्याबद्दल आपण पुढे बोलू. सो बेसिकली डीएसआयचा हा फॉर्म्युला असतो. ओके, बट जर तुम्ही एक्सटर्नल इनडिटर्मिनन्सी म्हटलं तर त्याचा फॉर्म्युला आर मायनस ई असतो. आणि आर जे असतात ते असतात तुमचे काय रिएक्शन्स, रिएक्शन्स आणि हे असतात इक्विलिब्रियम कंडिशन्स. आता हे जे रिएक्शन्स असतात हे युजुअली काय असतात अननोन्स असतात, म्हणून यांना आपण रिडंडंट्स पण म्हणतो, रिडंडंट्स. सो रिडंडंट हा शब्द रिलेट होतो अननोन सोबत. अशी एखादी गोष्ट जी एक्सेसिव्ह आहे, अशी एखादी गोष्ट जी अननोन आहे, अशी एखादी गोष्ट जी फाइंड केली जाऊ शकत नाही, that गोष्ट is called as redundant. So this notation is R. And the available equilibrium equations
Those are Fx, Fy and moment in the 2D static case are noted as E. सो आपल्याकडे दोन आहेत, एक इंटरनल एक एक्सटर्नल, आणि या फॉर्म्युलाने आपण ते फाइंड करू शकतो. अँड हेन्स आर फर्स्ट प्रॉब्लेम की इथे आधी तुम्हाला DSI फाइंड करावा लागेल. तो असतो तुमचा 3C मायनस RE. सध्या या न्यूमरिकल मध्ये रिलीजेस टाकलेले नाहीत, म्हणून रिलीजेस इथे सरळ सरळ 0. मी सांगेल रिलीजेस म्हणजे काय. ओके, पण आता इथे रिलीजेस नाहीत, जनरल आहे सगळं. ओके, आता जनरल आहे हे कसं काय ओळखायचं आणि जनरल नाही रिलीजेस आहेत हे कसं काय, हे नेक्स्ट प्रॉब्लेम मध्ये कळून जाईल. सो आता फक्त हा प्रॉब्लेम फोकस करा. 3 किती क्लोज लूप आहे, तर ही एक क्लोज लूप असते, ही एक क्लोज लूप असते. 1 and 2 दोन क्लोज लूप आहेत. सो इथे दोन क्लोज लूप आहेत. सो DSI इज इक्वल टू 3 into 2. द आन्सर विल बी 6. सो DSI म्हणजे इंटरनल इनडिटर्मिनन्सी किती आली, 6 आली. ओके, इंटरनल. नाव एक्सटर्नल इनडिटर्मिनन्सी असते R मायनस E. टोटल रिएक्शन्स मोजा किती आहेत, इथे 3 रिएक्शन आहेत, 1 2 मोमेंट, इथे 1 2 मोमेंट आणि इथे फक्त 1. सो 3 आणि 3 6 आणि 1 7. सो टोटल रिएक्शन कंपोनंट 7 आणि फाइंड करण्यासाठी अवेलेबल कंडिशन्स 3, आणि या 3 कोणत्या कोणत्या आहेत, तर समेशन Fx0, समेशन Fy0, समेशन मोमेंट 0. 3 कंडिशन्स आहेत. सो DSE is equal to R minus E. 7 minus 3 is 4. So DSE is 4. And the total will be I plus E. म्हणजे internal plus external. So 6 plus 4 equal to 10. This is total. पण आपल्याला काय विचारलंय, आपल्याला विचारलंय एक्सटर्नल आणि इंटरनल. एक्सटर्नल is 4, internal is 6. So 4 and 6, option 1. This is a simple question without any kind of release being introduced at any kind of joint or member. So there is no release in this question. So this is plain and simple. ठीक है. आता let us move to the next one. This was our theory. The static indeterminacy. बघा मागच्या क्वेश्चन मध्ये त्यांनी इंटरनल आणि एक्सटर्नल असं विचारलेलं आहे, म्हणजे एक्सटर्नल इंटरनल. तर इंटरनल एक्सटर्नल हा पार्ट फक्त स्टॅटिक इंडिटर्मिनन्सी मध्येच येतो, कायनेमॅटिक मध्ये असा कोणताही भाग येत नाही. म्हणून ऑब्विसली इथे कायनेमॅटिक स्टॅटिक असं काही म्हटलेलं नसलं तरी बाय डिफॉल्ट इथे स्टॅटिक इंडिटर्मिनन्सीच आहे, बिकॉज इंटरनल एक्सटर्नल हा पार्ट फक्त DS मध्ये असतो, डीके मध्ये कधीच नसतो. डीके विचारायचं असेल तर कायनेमॅटिक इंडिटर्मिनन्सी असा स्पष्ट उल्लेख करावा लागेल. इथे त्यांनी स्टॅटिक इंडिटर्मिनन्सी म्हटलंय, स्पष्ट उल्लेख आहे, काही प्रॉब्लेम नाही. याला जर सॉल्व्ह करायचं म्हटलं तर पुन्हा तेच DSE एक्सटर्नल आणि DSI इंटरनल असं सॉल्व्ह करावं लागेल. DSI इंटरनल आणि DSE एक्सटर्नल हा येतो तुमचा 3 into C. C किती आहेत, अगेन एक क्लोज लूप दुसरी क्लोज लूप. क्लोज लूपचा अर्थ काय की हे बंद आहे पूर्ण, हे क्लोज लूप नाही आहे, इथे ओपन आहे. ओके, सो इट इज नॉट अन ओपन स्ट्रक्चर, इट इज अ लूप स्ट्रक्चर. सो इथे 3 into येऊन जातील 2 लूप्स आणि पुन्हा इथे रिलीजेस नाहीत. सो आन्सर इज 3 2 आर 6. आन्सर आहे 6. पण DSE जो आहे DSE, that DSE is R minus E. What is R? The number of reactions. आता इथे रिएक्शन्स ज्या आहेत तुमच्या, इथे एक रिएक्शन, दोन रिएक्शन, 1 2 मोमेंट 3, आणि हा स्लाइडर आहे तर याला अशा रिएक्शन असतात. स्लाइडर जो असतो तो एक असा पार्ट आहे असा. ओके, आणि हे याला रिजिडली फिक्स असतं म्हणून हा मोमेंट घेतो, हे याला रिजिडली फिक्स असतं. ओके, सो कूलरचे जे चाक आहेत ते स्लाइडर आहेत. सो कूलरचे चाक त्या जॉईंटच्या पॉइंट पासून असे नाही मूव्ह होत, ठीक आहे, ते असे मूव्ह होतात. सो हे वाकू नाही शकत इथून. सो इथे मोमेंट कॅरी होतो आणि खालून एक रिएक्शन आहे. सो ही एक रिएक्शन. सो स्लाइडर मध्ये या प्रकारचं काम असतं. सो स्लाइडर मध्ये 2, याच्यात 3, याच्यात 2, सो टोटल 7. सो हियर इट इज 7 minus 3, answer is 4. So DS total is equal to 10. बघा टोटल इंडिटर्मिनन्सी 10 आहे. यांनी इथे इंटरनल एक्सटर्नल असं काहीच विचारलं नाहीये. सो दिस इज बाय डिफॉल्ट टोटल इंडिटर्मिनन्सी जी की आहे 10. बट इथे 10 ऑप्शन नाहीये. ते यासाठी नाहीये बिकॉज हा प्रॉब्लेम रिलीजेस साठी घेतलेला आहे. विदाउट रिलीज या प्रकारचा आन्सर येतो. आता रिलीज टाकून देऊ त्याच्यामध्ये. आता रिलीज काय ते समजून घ्या, रिलीजचे प्रकार समजून घ्या. रिलीजचे व्हेरियस प्रकार आहेत.
रिलीजचा एक प्रकार आहे मोमेंट रिलीज. ओके, फक्त समजून घ्या, मोमेंट रिलीज. दुसरा प्रकार आहे शियर रिलीज. शियर रिलीज. तिसरा प्रकार आहे ऍक्सियल प्लस शियर रिलीज. आणि चौथा प्रकार आहे ऍक्सियल रिलीज. ओके, म्हणजे ऍक्च्युली मोमेंट रिलीज, शियर रिलीज, ऍक्सियल रिलीज. कुठलीही जर फ्रेम असेल तर त्या फ्रेमला कट केल्यावर एक ऍक्सियल फोर्स तिथे असतो, एक शियर फोर्स असतो आणि एक मोमेंट असतो. हा असतो शियर फोर्स, हा असतो ऍक्सियल फोर्स, हा असतो बेंडिंग मोमेंट. तर रिलीजेस काय करतात? रिलीज या गोष्टींना झिरो करायचं काम करतात. आपण जर हा जॉईंट बघितला इथला, तर हा एक हिंज जॉईंट आहे. ओके, जर आपण रफली विचार केला तर हा हिंज जॉईंट आहे. इकडे जर काही वाकवलं तर ती इकडे नाही वाकवत, म्हणजे या ठिकाणी सगळे मोमेंट काय होतात? रिलीज होतात. इथून इकडे मोमेंट ट्रान्सफर नाही होत. ठीक आहे, असं याला बोलतात. दुसरी गोष्ट, जर असं प्लेस केलेलं असेल आणि इकडनं लोड आला तर तो खालच्या हातावर ट्रान्सफर होणार नाही. का? कारण हा त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये नाहीये. हे असं नाहीये. असं असेल तर लोड ट्रान्सफर होतो, असं असेल तर. बट जर असं असेल तर लोड रिलीज होतो. सो ऍक्सियल फोर्स आला तर तो रिलीज होतो, याला बोलता ऍक्सियल रिलीज. ठीक आहे. शियर रिलीज म्हणजे इथे या प्रकारे दोघांना असं करून दिलंय आणि जर हे मूव्ह झाले तर हे असे मूव्ह होतील. ओके, लाईक दिस. दिस इज शियर रिलीज. सो इथे नोटेशन सिंपल आहे एकदम. मोमेंट रिलीज म्हणजे इंटरनल हिंज असतो, याला बोलतात इंटरनल हिंज. इंटरनल हिंज. शियर रिलीजचं काही नाहीये, हा तुमचा मोमेंट रिलीज आहे. मोमेंट रिलीज 3 प्रकारचे असतात. अशा प्रकारे हे 3 प्रकारचे मोमेंट रिलीज असतात, लाईक दिस. आणि शियर रिलीज जो आहे तो एक असतो. शियर रिलीजचा जर तुम्ही विचार केला तर हा याला बोलतात शियर रिलीज. ओके, याला शियर रिलीज बोलतात. हे असं दिसलं की शियर रिलीज म्हणायचं याला. त्याच्यानंतर हा असा जर दिसला लाईक दिस, और असा, तर हा असतो ऍक्सियल प्लस शियर रिलीज. ऍक्सियल प्लस शियर रिलीज. हा असतो शियर रिलीज. आणि जर असा असेल तर हा आहे ऍक्सियल रिलीज. फक्त ऍक्सियल फोर्स रिलीज होतोय. हा बेंडिंग मोमेंट पण कॅरी करतो, शियर पण कॅरी करतो. हा बेंडिंग मोमेंट पण झिरो करत नाही, झिरो करतो. म्हणजे शियर रिलीज पण आहे, सॉरी मोमेंट रिलीज पण आहे. ऍक्च्युली इथं हा तुमचा ऍक्सियल अँड शियर रिलीज नाही येतो, ऍक्सियल प्लस मोमेंट रिलीज आहे. ओके, ऍक्सियल प्लस मोमेंट रिलीज आहे. ऍक्सियल प्लस मोमेंट. ओके, ऍक्सियल प्लस मोमेंट रिलीज असा असतो. सो आपण फक्त आता जो न्यूमरिकल बघतोय त्याचं बघू. पुढे आपण जेव्हा न्यूमरिकल्स बघू त्यावेळेस मी ऑर्डर पण घेईल, नोट्स मध्ये पण आहे. नोट्ससाठी स्क्रोल लाईनवर नंबर दिलाय, त्याच्यावरती व्हॉट्सअप करू शकता. बघा, आपल्याला जे बघायचंय दॅट इज इंटरनल हिंज. असा असेल तर -1 असतो, असा असेल तर -2 असतो आणि असा असेल तर -3 असतो. फक्त इतकं लक्षात ठेवा. हे जे म्हणजे इंटरनल हिंजला 2 सेगमेंट कनेक्ट होत असतील तर इंटरनल हिंज हा एक एक्स्ट्रा रिॲक्शन देतो. कारण एका बाजूला इथून कट करून एका बाजूला समेशन बेंडिंग मोमेंट 0 होतं. तसंच इथे कट केलं तर इकडे समेशन बेंडिंग मोमेंट 1 = 0 आणि समेशन बेंडिंग मोमेंट 2 = 0. सिमिलरली इकडे जर इथून कट केलं तर समेशन बेंडिंग मोमेंट 1 = 0, समेशन बेंडिंग मोमेंट 2 = 0 आणि समेशन बेंडिंग मोमेंट 3 = 0. सो या केसमध्ये एक्स्ट्रा इक्विलिब्रियम कंडिशन्स म्हणजेच रिलीजेस किती? रिलीजेस म्हणजेच आर.
किती? तर इथे 1, या केसमध्ये 2 आणि या केसमध्ये 3. ऍक्च्युली हा फॉर्म्युला असतो n-1 वेअर n आर द लिंक्स जॉईन्ड ऍट इंटरनल हिंज, ज्याला की आपण पिन पण म्हणतो. सो पिन मध्ये किती लिंक्स आल्या? तर 2 लिंक आल्या तर एका बाजूला तुम्ही कट करून बेंडिंग मोमेंट 0 करू शकतात. 3 लिंक आल्या तर एका लिंकला होल्ड करून दुसऱ्या बाजूला आणि तिसऱ्या बाजूला या 2 ठिकाणी मोमेंट 0 करू शकता. अँड सिमिलरली 4च्या बाबतीत पण. सो जिथे कुठे असं दिसेल तर तुम्ही तिथे सरळ सरळ एक रिलीज लिहिणार. इथे असं दिसेल आरई ची व्हॅल्यू 2 पुट करणार, असं दिसेल आरई ची व्हॅल्यू 3 पुट करणार. अँड हेन्स आवर क्वेश्चन की आपल्याला इथे हिंज द्यायचे, इथे एक हिंज आणि इकडे एक हिंज, हा असतो इंटरनल हिंज, असा शो करतात. असं जर दिलेलं असेल तर दिस इज हिंज 1 अँड दिस इज हिंज 2. याच्यामुळे बदल काय होतो तर समजून घ्या. DSI जेव्हा आपण काढतो, कन्सिडरिंग रिलीजेस, कन्सिडरिंग इंटरनल हिंजेस, हे काय विदाउट इंटरनल hinges. Considering internal hinges, what will be the answer? DSI is 3 into C minus RE. याचा आन्सर 3 into लूप्स तर तेवढ्याच आहे 2. RE किती? तर RE इथे 3 दांड्या आहेत. 3 दांड्या आहेत, 1 2 3. मायनस ब्रॅकेट ओपन करतो, 3 दांड्या आहेत. 3 दांड्यांसाठी काय शिकलो? 3 दांड्या असतील तर 2 रिलीज होतात आणि 4 दांड्या असतील तर 3 रिलीज होतात. टोटल किती रिलीज होतील आपल्या केसमध्ये? या ठिकाणी 2 रिलीज होतील आणि या ठिकाणी 3 रिलीज होतील, म्हणजे टोटल किती होतील? 5. सो इथे 2 प्लस 3, सो इथे 6 minus 5 DSI इज इक्वल टू 1. हे बघा, इंटरनल इनडिटर्मिनन्सी कमी झाली ड्यू टू इंट्रोडक्शन ऑफ इंटरनल हिंजेस. सो due to the introduction of internal hinges, internal indeterminacy reduces, external indeterminacy remains same, total indeterminacy reduces, but total indeterminacy reduces due to reduction in internal indeterminacy, कारण internal indeterminacy मध्ये आपण रिलीजेस पकडतो. DSE किती? हे पहिलं झालं. दुसरं DSE किती? एक्सटर्नल, तर ऑब्विसली R मायनस ई, ते तर आपण ऑलरेडी कॅल्क्युलेट केलंच, तर ते जे आहे तेच राहील. हे रिॲक्शन्स, एक्सटर्नल रिॲक्शन मायनस इक्विलिब्रियम कंडिशन्स. ओके, नंबर ऑफ इक्विलिब्रियम कंडिशन्स. सो द आन्सर इज R. व्हॉट इज R? R इज 7. 2 3 4 आणि 3 7 वजा 3, आन्सर 7 वजा 3 4. This is external indeterminacy 4. So what is the total one? DS total is equal to 1 plus 4 equal to 5. DS total is 5. 5. Very easy. अजून एक क्वेश्चन बघू आपण. नेक्स्ट वन फॉर दिस वन. आता कोणत्या प्रकारचा रिलीज आहे हा? तर बघा, सांगितलं मी तुम्हाला की हा या प्रकारचा रिलीज आहे, ऍक्झियल प्लस मोमेंट रिलीज. तुम्ही आता या आत्ताच्या क्षणाला याचं मेकॅनिझम नका लक्षात घेऊ की हे कसं वर्क करतं सर, कशामुळे हे, कारण तितकं डिटेल शिकण्यासाठी आपण इथे नाहीये. तुम्हाला येतात, तुमची न्यूमरिकलची प्रॅक्टिस आपण करण्यासाठी इथे आहोत. सो जितकं सांगतोय तितकं जर ऐकलं तर न्यूमरिकल चुकणार नाही. म्हणून एक्स्ट्रा विचार करण्यापेक्षा फक्त हे बघा, या सगळ्या कन्सेप्ट आपण लेक्चरमध्ये घेतलेल्या आहेत. तुम्ही माझा कोर्स बघितला तर त्याच्यामध्ये हे सगळे डिटेल एक्सप्लेन केलंय, बट इथे आपण त्या गोष्टीसाठी नाहीये. सो प्लीज फोकस ऑन द आउटकम ओनली. सो इथे आपलं याच्यात जर बघितलं तर इथे -2 आणि -2 असतो, म्हणजे थोडक्यात मोमेंट पण रिलीज होतो, ते एक झालं, आणि एक तुमचा ऍक्झियल पण रिलीज होतो, ते एक झालं. सो एक मोमेंट रिलीज, एक ऍक्झियल रिलीज. सो टोटल किती रिलीज होतात? 2 रिलीज होतात. तुम्ही म्हणणार की सर हे जर असं आलं तर, जसं इथे -1 -2 -3 असं जर आलं तर असं नाही येणार, कारण ही अरेंजमेंट इथे बसत नाही. ही अरेंजमेंट फक्त 2 सेगमेंटसाठी, 3 सेगमेंटसाठी नाहीये, म्हणून ही ऑलवेज -2 रिलीज करेल, म्हणजे 2च इक्वेशन्स प्रोव्हाइड करेल. सो तुम्ही इथे सरळ सरळ
इंटरनल इनडिटर्मिनन्सी लिहिली तर ती येऊन जाईल 3c मायनस RE. इथे कुठल्याही प्रकारचे लूप्स नाहीये, नो लूप्स. सो दिस इज ओपन ट्री लाईक स्ट्रक्चर. सो जेव्हा केव्हा ट्री लाईक स्ट्रक्चर असतं त्यावेळेस क्लोज लूप 0 असतात. जर इंटरनल हिंजेस किंवा रिलीजेस नसतील तर अशा वेळेस ओपन ट्री लाईक स्ट्रक्चर मध्ये अशा वेळेस इंटरनल इनडिटर्मिनन्सी 0 येते. म्हणजे एक्झाम्पल घेईल मी याचं एक्झाम्पल घेईल. ओके बघा, पण आता हा बघा 3 इंटू 0 मायनस रिलीजेस किती, इथे 2 रिलीज होतात. कोणते कोणते, एक तुमचा ऍक्सियल आणि दुसरा तुमचा मोमेंट. ओके 2 रिलीज होतात. सो 2 लिहिले इथे -2. सो आन्सर इज -2. इंटरनल इनडिटर्मिनन्सी इज निगेटिव्ह इन दिस केस. And the external is very easy. Just count the number of reactions at these supports. Total number of reactions are 6. 3 plus 3. So there is 6 minus 3 equilibrium conditions as always, because it is a 2D structure. Therefore answer is 3. So external indeterminacy is 3. So the total indeterminacy is -2 plus 3 equal to +1. So the final answer is +1, which is option B. रिपीट बघू शकता तुम्ही इझिली. ओके आता बघा, जर सपोज हा रिलीज नसता, की असं दिलं असतं, जस्ट असं, प्रीवियस क्वेश्चन विदाउट रिलीज, तर ही जी फ्रेम आहे याला बोललं जातं सिंगल बे पोर्टल फ्रेम. दिस इज अ सिंगल बे पोर्टल फ्रेम. आणि या नावाने पण क्वेश्चन येऊन गेलेला आहे एक्झामला. सिंगल बे पोर्टल फ्रेमची इनडिटर्मिनन्सी किती असते स्टॅटिक वाली, तर सिंगल बे पोर्टल फ्रेम याच फ्रेमला बोलतात. दोघीकडे फिक्स आणि एकच बे. ओके खतम. सो याच्यात जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं तर इंटरनल इनडिटर्मिनन्सी किती येऊन जाईल, इंटरनल इनडिटर्मिनन्सी येऊन जाईल 3c मायनस RE. आता याच्यामध्ये तुम्ही बघा, सगळ्यात पहिला पॉइंट नो रिलीज, देअरफॉर RE 0. दुसरा पॉइंट नो लूप, म्हणजेच काय, ओपन ट्री, देअरफॉर C इक्वल टू 0. याचा अर्थ 3 इंटू 0 मायनस 0. सो DSI इज इक्वल टू 0. सो DSI 0 कधी येतो, या दोन कंडिशन्सच्या वेळेस. नो रिलीज, कुठल्याही प्रकारचा मोमेंट रिलीज नाही, ऍक्सियल रिलीज नाही, शियर रिलीज नाही, कुठल्याच प्रकारचा रिलीज नाहीये, आणि लूप पण फॉर्म नाही होते. सो इंटरनल इनडिटर्मिनन्सी सरळ 0 आहे. सो फक्त कोणती मोजावी लागेल, एक्सटर्नल. पण इंटरनल विचारली तर काय आन्सर देणार, 0 आन्सर देणार. अशा वेळेस गोंधळून जायचं नाही, कारण तुम्ही कॅल्क्युलेशन करताना इथं आता DSI 0 आला बरोबर, पण DSE जो आहे तो R मायनस येईल. तो किती येईल, 3 आणि 3 6, 6 वजा 3 3. सो एक्सटर्नल येऊन जाईल 3. पण ऑप्शन मध्ये जर तुम्हाला म्हणजे ऑप्शन्स दिले आणि प्रश्नात विचारलं की व्हॉट इज द इंटरनल इनडिटर्मिनन्सी, तर चला इथं किती येईल इंटरनल इनडिटर्मिनन्सी, तर इंटरनल इनडिटर्मिनन्सीच्या वेळेस हाच विचार करायचा तर ती 0 असेल. 6 वजा 3 3 नाही करायचं, ती एक्सटर्नल आहे. टोटल विचारली तर तीच आहे, म्हणजे टोटल आणि एक्सटर्नल सेम आहे इथे. ओके सो हे लॉजिक समजून घ्या. DS total is equal to DSI plus DSE and this is 0. okay, therefore DST is equal to DSE जो की आहे 3. ओके कन्क्लुजन नीट समजून घ्या. सो बघा, बिना रिलीजचं असं झालं. रिलीज असता तर इथून -2 झाला असता आणि उत्तर 1 आलं असतं, जे की आपण ऑलरेडी सॉल्व्ह केलं या ठिकाणी. यालाच तुम्ही असंही देऊ शकता, दिस इज सेम क्वेश्चन. असं जर दिलं तर सेम क्वेश्चन आहे, हे काही वेगळं नाही, हे सेमच आहे. सेम क्वेश्चन, कारण हे आणि ते नोटेशन फक्त दिसायला वेगळं आहे, अर्थ त्यांचा सेमच आहे. दिस इज आवर बॅच ऑफ BMC. आणि या बॅच मध्ये तुम्हाला TCS IBPS ओरिएंटेड सगळं कव्हर करून घेतलेलं आहे. एक्सटेन्सिव्ह लेक्चर सिरीज आहे ही.
मेगा ऑनलाईन टेस्ट सिरीज आहे. लिटरली 20,000 प्रश्न आहेत. 10,000 हे थोडे इझी लेवलचे क्वेश्चन आहेत आणि 10,000 प्रश्न हे थोडे हायर लेवलचे. सो फर्स्ट गोईंग मध्ये तुम्ही 10,000 प्रश्न घेऊ शकतात आणि मग जशी तुमची रिव्हिजन सुरू होईल तसे तुम्ही नेक्स्ट 10,000 घेऊ शकतात. 20,000 क्वेश्चन्स इज नॉट अ जोक अँड दिस इज प्रोव्हाइडेड फॉर फ्री इन दिस लेक्चर सिरीज, जे की 5,000 होती आधी. आता इट इज जस्ट 2,000 प्लस सम GST which will hardly go to 2,300 or maybe to 2250. सो 2250 2300 पर्यंत मिळेल. प्रिव्हियस इयरचं व्हिडिओ सोल्युशन पण प्रोव्हाइड केले आहेत. तुम्ही या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकतात. ऑर एल्स तुम्ही डायरेक्ट जरी परचेस केलं तर बिलीव्ह मी यू विल नेव्हर रिग्रेट अबाउट दॅट. तुम्ही डायरेक्ट बिना चौकशीचं जरी डायरेक्टली परचेस केलं यू विल नेव्हर रिग्रेट अबाउट परचेसिंग दॅट कोर्स बिकॉज इट इज व्हेरी एक्सपेन्सिव्ह कोर्स. तुमचं पूर्ण त्याच्यात परिपूर्ण होऊन जाईल. 1 वर्ष व्हॅलिडिटी आहे अँड 2,000 रुपीज इज नथिंग. यू कॅन सिम्पली कॅल्क्युलेट 2,000 by 12 per month. What is it? What does it cost? It is hardly 150 rupees, not more than that. So a pin jointed frame is made up of. आता 2 प्रकारच्या फ्रेम्स असतात. You can simply listen what I am saying. की एक असते तुमची अशी फ्रेम जिचे जॉइंट्स हे हिंजेस पासून बनलेले असतात, त्याला बोलतात पिन जॉइंटेड फ्रेम, जसं की ट्रस. आणि अशी एक फ्रेम असते जिच्यामध्ये सगळे जॉइंट्स हे रिजिड असतात. जसं की 2 स्टील अँगल्स जर आपण जॉईंट केले, रिजिडली वेल्ड करून टाकले तर इट विल फॉर्म अ रिजिड जॉइंट. जस्ट लाईक बीम कॉलम इन अ बिल्डिंग फ्रेम. RCC फ्रेम मध्ये बीम आणि कॉलमचा जो मोनोलिथिक जॉइंट तयार होतो दॅट इज अ रिजिड जॉइंट. सो फ्रेम कॅन बी पिन जॉइंटेड और रिजिड जॉइंटेड. रिजिड जॉइंटेड फ्रेम मध्ये प्रत्येक मेंबर मध्ये 3 अननोन्स असतात, ॲक्सियल फोर्स, शियर फोर्स आणि बेंडिंग मोमेंट. अनलाइक ट्रसेस जी की पिन जॉइंटेड फ्रेम आहे, त्या पिन जॉइंटेड फ्रेम मध्ये जॉइंट्सला लोडिंग असतं आणि मेंबर्स आर सब्जेक्टेड टू ॲक्सियल फोर्सेस ओनली विच मे बी टेन्शन और कॉम्प्रेशन विच यू हॅव ऑलरेडी स्टडीड इन द ट्रस अनालिसिस चॅप्टर. की assumptions of trusses काय आहेत. And due to those assumptions, loading is just done on the joints. And therefore, the member forces are nothing but axial forces only. There is no shear force, there is no bending moment in case of trusses. So, आपण जेव्हा ट्रसेस बघतो त्यावेळेस त्यांना पिन जॉइंटेड फ्रेम्स म्हणून आपण बघतो. आणि हे जे ट्रस आहेत मग या ट्रस मध्ये जर आपल्याला इनडिटर्मिनन्सी डिफाइन करायची असेल तर आपण DS डिफाइन करतो R मायनस E असं. आता अननोन्स जे आहेत ते एक तर मेंबर फोर्सेस हे अननोन असतात आणि दुसऱ्या आउटर रिॲक्शन्स म्हणजे एक्सटर्नल वाले. प्रत्येक मेंबर मध्ये एक अननोन असतो. सो जेवढे मेंबर्स तेवढे अननोन्स म्हणून M इतके अननोन असतात आणि जेवढ्या रिॲक्शन्स तेवढे अननोन्स म्हणून R इतक्या रिॲक्शन्स असतात तर तेवढे अननोन. सो M प्लस R हे तुमचे काय झाले, अननोन झाले. अननोन्स म्हणजेच काय, रिडंडंट. ओके, रिडंडंट. आणि दुसरं तुम्ही M प्लस R हे अननोन्स आहेत तुमचे. अननोन्स म्हणजेच काय, रिडंडंट्स. मायनस इक्वेशन्स किती अवेलेबल आहेत, इक्विलिब्रियम कंडिशन्स. तर ऑलवेज लक्षात ठेवा ट्रस मध्ये तुम्ही प्रत्येक जॉइंटला जाऊन FX FY अप्लाय करतात, मोमेंट अप्लाय नाही करत. ट्रस जॉइंट्स हे सगळे पिन जॉइंट्स आहेत म्हणून तिथे FX FY अप्लाय केला जातो. ओके, ट्रस जॉइंट्सला FX आणि FY फक्त 2च कंडिशन. म्हणून प्रत्येक जॉइंटला 2 इक्विलिब्रियम कंडिशन असतात. सो जर 2 जॉइंट असतील तर 4 इक्विलिब्रियम कंडिशन, 8 जॉइंट असतील तर 16 इक्विलिब्रियम कंडिशन. म्हणजे एका जॉइंटला 2 कंडिशन असतात. सो जेवढे जॉइंट्स आहेत त्याच्या दुप्पट इक्वेशन्स आपल्याकडे असतात म्हणून आपण इथे लिहितो 2J. आणि म्हणून आपला DS चा जो फॉर्म्युला आहे तो असतो M प्लस R मायनस 2J. कशामध्ये, तर पिन जॉइंटेड ट्रस मध्ये. हा फॉर्म्युला असतो तुमचा 2D साठी. 3D साठी जर तुम्ही बघितलं तर हा फॉर्म्युला फक्त असा लिहितात, M प्लस R मायनस 3J. बस, फक्त 2 चा 3 होतो. 3D मध्ये हा 3 असतो, 2D मध्ये हा 2 असतो. ठीक आहे, FX FY आणि FZ पण अप्लाय होतो. बाकी मेंबर फोर्सेस ऑलवेज 2D ट्रस असू द्या 3D ट्रस असू द्या ऑलवेज ॲक्सियल फोर्स असतो. खतम. सो आपल्याला इथे सॉल्व काय करायचं आहे तर DS इज इक्वल टू M प्लस R
minus 2j. So what are the number of members made up of किती members? 10 members. What are the number of reactions? एक hinge आणि एक roller supported by a hinge and roller म्हणजे टोटल 3, hingeच्या 2, रोलरची 1, टोटल 3 minus 2 into number of joints. Number of joints are 6 joints. So here it is 13 minus 12. ds is 13 minus 12. So ds is 13 minus 12 1. तो हे तर पक्क झालं की ही ट्रस डिटर्मिनेट नाही. ही ट्रस इनडिटर्मिनेट आहे. सो आयदर बी उत्तर आहे किंवा सी उत्तर आहे. ओके, बी असेल किंवा सी असेल. आता हे स्टेबल अनस्टेबल कुठून चेक करायचं? तर नेहमी लक्षात ठेवा, याच्यासाठी एक सिंपल क्रायटेरिया आहे जो की ऑलरेडी मी नोट करून ठेवला आहे. बघा, आपला फॉर्म्युला काय आहे? m + r - 2j. ओके, आता या फॉर्म्युल्यानुसार हा m + r काय शो करतो? हा स्टॅबिलिटी शो करतो. दिस इज स्टॅबिलिटी कंपोनंट. आणि हा जो आहे हा अनस्टॅबिलिटी कंपोनंट आहे. आणि तुम्ही सरळ सिंपल लॉजिकने विचार करून बघा, लगेच क्लिक होईल की जेवढे मेंबर्स वाढवणार तेवढं स्ट्रॉंग होत जाईल, जेवढ्या रिॲक्शन्स वाढवणार तेवढं स्ट्रॉंग होत जाईल ट्रस, म्हणजे स्टेबल होत जाईल. पण जेवढे जास्त जॉईंट्स देणार आपल्या बॉडीमध्ये, अजून इथं जॉईंट, इथं जॉईंट, इथे जॉईंट, अजून पुढे जॉईंट, मनगडाच्या थोड्या पुढे जॉईंट, असे सगळीकडे जर जॉईंट्स करून ठेवले तर आपली चालता चालता घडी पडून जाईल, है ना. आणि जिथे आपल्याला जॉईंट्स आपल्याला दिलेले आहेत त्यांना बॅकवर्डला पण जाऊ नाही शकत अशी रिजिडिटी दिली, नाही तर आपला हात असा पडून गेला असता खाली. ओके, आता आपण असा हात जो ठेवतो हा डायरेक्ट पडून गेला असता, काहीच रिजिडिटी नसती. तर बेसिकली तुम्ही स्ट्रक्चरमध्ये वीकेस्ट पॉइंट जर तुम्हाला शोधायचा असेल किंवा वीकनेस जर अनालाइज करायचा असेल तर तुम्ही सिम्पली जॉईंट्सवर फोकस करा. एखाद्या स्ट्रक्चरमध्ये जेवढे जास्त जॉईंट्स तेवढा तो स्ट्रक्चर किंवा तेवढं ते स्ट्रक्चर अनस्टेबल होत जाईल. सो इथे जॉईंट्स वाला पॅरामीटर इज द parameter which is going to promote instability and m plus r is the parameter which is going to promote stability. m plus r मुळे स्टॅबिलिटी वाढेल. सो बस इथे चेक करा की m plus r मोठा आणि 2j छोटा, म्हणजे जॉईंट्स कमी, अनस्टॅबिलिटी कमी, स्टॅबिलिटी जास्त. केव्हा? जेव्हा ds पॉझिटिव्ह येतो तेव्हा. कस काय? कारण m plus r मोठा 2j छोटा, m plus r मोठा 2j छोटा, 13 - 12 पॉझिटिव्ह ds. पॉझिटिव्ह डीएस मध्ये मेंबर्स काय जास्त आहेत, सो स्टॅबिलिटी काय जास्त आहे. गरज काय आहे? गरज आहे डीएस बरोबर 0 ची, म्हणजे जेवढी गरज आहे तेवढंच मेंबर्स प्रोव्हाइड करायचे. तर हे जी कंडिशन आहे की हा m plus r बरोबर 2j असेल, इक्वॅलिटी वाली कंडिशन, तर याच्यात m plus r बरोबर 2j असेल तर आन्सर 0 येईल, म्हणजे डीएस 0 येईल. अशा प्रकारच्या ट्रसला परफेक्ट ट्रस बोलतात. परफेक्ट ट्रस. पण अशी ट्रस ज्याच्यात गरजेपेक्षा मेंबर जास्त आहे त्याला ओव्हर स्टेबल किंवा रिडंडंट म्हणजे अननोन्स असलेली ट्रस बोलतात. रिडंडंट किंवा ओव्हर स्टेबल ट्रस. आणि अशी ट्रस जिच्यामध्ये मेंबर्सची कमतरता आहे, जिच्या डीएस निगेटिव्ह येऊन जातो, बिकॉज m plus r इज लेसर दॅन 2j. सो डीएस जर निगेटिव्ह आला तर दिस इज इंडिकेशन ऑफ अनस्टॅबिलिटी. दिस इज अ डेफिशियंट ट्रस. म्हणून डीएस पॉझिटिव्हचा अर्थ काय होतो तो इथे रिलेट करा. डीएस पॉझिटिव्ह कधी येईल? जेव्हा हे मोठं हे छोटं, मेंबर्स जास्त, स्टॅबिलिटी जास्त, ओव्हर स्टेबल, रिडंडंट. आणि डीएस पॉझिटिव्ह म्हणजे इनडिटर्मिनेट, डीएस 0 म्हणजे डिटर्मिनेट, डीएस निगेटिव्ह म्हणजे परत डिटर्मिनेट. कारण अननोन सॉल्व्ह करायचा इश्यू फक्त कधी येईल? जेव्हा डीएस पॉझिटिव्ह आहे, डीएस हॅव सम व्हॅल्यू. इफ डीएस इज 0 or नेगेटिव्ह then unknowns are not there. There are very lesser unknowns. पण याच्यात आणि याच्यात फरक आहे. डीएस 0 म्हणजे जेवढी गरज आहे तेवढे मेंबर्स आहेत, सो दॅट ट्रस इज अ परफेक्ट वन अँड इट इज स्टेबल. पण जेवढी गरज आहे त्याच्यापेक्षा कमी मेंबर जर दिले तर m plus r ही व्हॅल्यू ड्रॉप होऊन जाईल अँड देअरफॉर अनस्टॅबिलिटी होऊन जाईल. सो त्या ट्रसला अनस्टेबल किंवा डेफिशियंट ऑफ मेंबर्स बोलतात. सो याच्यावरून तुम्हाला इथं बघायचंय की ही ट्रस डीएस पॉझिटिव्ह आलाय तर ऑब्व्हियसली ती इनडिटर्मिनेट आहे. पण इथे m plus r ग्रेटर दॅन 2j आलंय. बघा m plus r 13 आलाय आणि 2j जो आहे तो 12 आलाय. सो 13 इज ग्रेटर दॅन 12. सो दिस शोज दॅट द ट्रस इज ओव्हर स्टेबल.
ओव्हरस्टेबल और रिडंडंट, काही पण चालेल. सो ओव्हरस्टेबल म्हणजे आन्सर सी इज द करेक्ट वन. नाउ लेट अस मूव टू द नेक्स्ट वन quickly. What is the static indeterminance of propped cantilever beam with an internal hinge at midspan? तुम्ही स्टॅटिक इंडिटर्मिनन्सी या केसची बघितलेली असेल. एका बाजूला फिक्स सपोर्ट, दुसऱ्या बाजूला एक रोलर सपोर्ट किंवा असा प्रॉप. दिस इज अ प्रॉप. ओके, आता दिस इज नथिंग बट प्रॉप्ड कॅन्टिलिव्हर. प्रॉप्ड कॅन्टिलिव्हर, या प्रॉप्ड कॅन्टिलिव्हर मध्ये तुम्ही डीएस कॅल्क्युलेट करा. इंटरनल 3 × C - RE. सो हे सगळं 0 आहे 0. सो इंटरनल इंडिटर्मिनन्सी किती आली? 0 आली. याच प्रॉप्ड कॅन्टिलिव्हर मध्ये तुम्ही एक्सटर्नल कॅल्क्युलेट करा. एक्सटर्नल R - E. नंबर ऑफ रिॲक्शन्स 1 2 3 आणि ही 1. सो टोटल रिॲक्शन्स 4. इक्विलिब्रियम कंडिशन्स 3. आन्सर आलं 1. सो एक्सटर्नल डीएस किती आहे? 1 आहे. सो डीएस टोटल किती या केस मध्ये? 1 आहे. सो प्रॉप्ड कॅन्टिलिव्हर बीम इज इनडिटर्मिनेट टू डिग्री 1 हे आन्सर असतं. हा क्वेश्चन आलेला आहे, तुम्ही बघितलेला असेल. पण इथे विचारलंय त्यांनी की प्रॉप्ड कॅन्टिलिव्हर बीम मध्ये जर इंटरनल हिंज बसवलेला असेल मिड स्पॅनला तर त्याच्याबद्दल काय? आता इंटरनल हिंज त्यांनी म्हटलंय मिड स्पॅनला बसवा. मिड स्पॅनला बसवा किंवा कुठेही बसवा, एनिवेअर इन द स्पॅन, त्याचा इंडिटर्मिनन्सीवर काही फरक पडणार नाही. त्याचा फरक कुठे पडेल? रिॲक्शन्सच्या कॅल्क्युलेशन मध्ये. रिॲक्शन्सच्या कॅल्क्युलेशनवर देखील आपण एक व्हिडिओ घेणार आहे स्पेशल. त्याच्यात आपण 5 एकदम अँटिक युनिक बीम जे ते बघू, त्यांच्या रिॲक्शन्स काढण्याचा आपण शिकू आणि एकदम शॉर्टकट राहील. पण इथे मुद्दा हा आहे की इंटरनल हिंजमुळे किंवा इंटरनल हिंजच्या लोकेशन शिफ्ट केल्यामुळे डीएस वर तसा काही फरक पडत नाही. हा, रिॲक्शनच्या कॅल्क्युलेशनवर फरक पडू शकतो, बट डीएसच्या कॅल्क्युलेशनवर फरक पडत नाही. देअरफोर इथे जर तुम्ही डीएसआय कॅल्क्युलेट केला इंटरनल तर तो येतो 3 × 0 मायनस रिलीजेस किती येतील? इंटरनल हिंज 2 दांडीवाला, 2 दांडीवाला 1 रिलीज, 3 दांडीवाला 2 रिलीज, 4 दांडीवाला 3 रिलीज, n-1 असतं. सो इथे येईल -1. So internal indeterminacy is -1 and the external indeterminacy is R - E, which is obviously 4 - 3, which is equal to +1. So external indeterminacy is positive but internal indeterminacy is negative in case of a propped cantilever beam with internal hinge in its midspan or somewhere in the span. Internal indeterminacy is negative but external indeterminacy is positive. हे पण येऊ शकतं थेरॉटिकल मॅनर मध्ये. नाही तर टोटल डीएस जसं इथे विचारला तसा DSI plus DSE and it closes to -1 + 1 0. So the final answer here is D. It is 0. So that's it. हे 5 प्रश्न आहेत, यांची व्यवस्थित प्रॅक्टिस करा. यांच्यासारखे जे बीम्स आहेत ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. यांच्या व्यतिरिक्त काही असेल, डाऊट असेल, व्हॉट्सअप नंबर स्क्रोल लाईन वरती चालतोय त्याच्यावरती फोटो टाकायचा की सर हा क्वेश्चन सॉल्व्ह होत नाहीये, प्लीज समजावून सांगा. सगळे डाऊट्स घेऊन घेईल, एक सेशन बनवून टाकून देईल. ओके, सो बिलकुल कुचराई करू नका, बिनधास्त मेसेज करा. नोट्स तुम्हाला याच नंबरवरती मिळतील जो तुमचा स्क्रोल लाईन वरती आहे फॉर फ्री PDF नोट्स. इथे चालू असेल बघा, आलं बघा व्हॉट्सॲप 84 59 25 45 33. ठीक आहे, सो या नंबरवरती मेसेज करून सगळ्या PDF नोट्स मिळतील. नॉट जस्ट फॉर टॉस, फॉर ऑल सब्जेक्ट, SOM, RCC, टॉस, स्टील, and they are all free of cost. Only thing you need to do is to simply print those notes and obviously purchase that batch for 2000 rupees. It is not much, and simply print those notes, watch the lectures and learn from the notes. That's it. It is very easy. आणि अजून एक आहे की BMC साठी तुम्ही हे बुक वापरू शकतात. तुम्ही हे प्रिव्हियस इयरचं बुक वापरू शकता, त्याच्यात मी पण ऑथर आहे. आणि हे TCS एक्झाम गाईड आहे जे की नॉन टेक्निकल आस्पेक्ट कव्हर करतं. बुद्धिमत्ता चाचणी, सामान्य अध्ययन, इंग्रजी व्याकरण, मराठी व्याकरण, MIDC वगैरेच्या एक्झाम्स, TPA ची एक्झाम, तुमची अपकमिंग WRD एक्झाम,
और वॉट एवर दोज स्टेट लेवल एक्झाम्स बी, त्याच्यामध्ये TCS या प्रकारेच प्रश्न विचारतं. सो दिस बुक इज मस्ट हॅव अँड दिस बुक इज मस्ट हॅव फॉर BMC. हे बुक तुम्ही घेतलंच पाहिजे BMC साठी. ओके, सो दॅट्स इट फॉर टुडे. थँक यू व्हेरी मच. स्टे ट्यून्ड, लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दिस व्हिडिओ.